या जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजितजी, माझे खूप जुने सहकारी राजू राऊत आणि आपण सर्व मित्र, आज मुख्यतः वक्फ कायद्यातल्या बदलांच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मी आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडेच अशा तऱ्हेच्या पत्रकार परिषदांचं आयोजन पुढच्या आठवड्याभरासाठी केलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये या पत्रकार परिषदा करायच्या असा आमचा प्रयत्न आहे. वक्फ कायद्यामधल्या बदलाचं विधेयक लोकसभेत राज्यसभेत मंजूर झालं, त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, त्यामुळे तो कायदा झाला आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली. पण त्यानिमित्ताने अनेक नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न मुख्यतः राजकीय प्रश्न आहेत. वक्फ कायद्यामध्ये जे काही बदल सुचवायचे होते ते बदल मागच्या वर्षी सुचवले, त्याच्यावरती संसदेने संयुक्त चिकित्सा समिती बसवली. त्या चिकित्सा समितीमध्ये सर्व पक्षांचे सभासद होते. त्या चिकित्सा समितीने भरपूर मेहनत करून, कष्ट करून, सर्व देशभर प्रवास करून, वेगवेगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या विधेयकामध्ये आणखीन काही बदल केले आणि मग ते सुधारित विधेयक जे होतं ते संसदेसमोर आलं. आपण त्या सगळ्या चर्चा ऐकल्यावर ते सगळं आता या गेल्या आठवड्यातलं ताजं आहे, त्यामुळे मी त्याची काही फार उजळणी करत नाही. पण विशेष महत्त्वाचा भाग असा की या दुरुस्तीच्या संदर्भात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जी भूमिका बजावली तिच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. या कायद्यामध्ये आत्ता जे बदल केले ते 2013चा जो कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा केलेले बदल हे ह्या विधेयकाने केले. 2013चा कायदा हा काँग्रेस आघाडी सरकार, जे UPAचं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं, त्या सरकारने केलेले होते आणि त्यावेळेला सोनिया गांधी ह्या UPAच्या अध्यक्ष आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलच्या अध्यक्ष या नात्याने पंतप्रधानांच्या वर होत्या. 2013च्या संसदेमध्ये जेव्हा हा कायदा त्यांनी मंजूर केला त्यावेळेला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ही सर्व मंडळी त्यावेळेला सभागृहात हजर होती 2013च्या आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेला तो कायदा होता. तो कायदा आज 12 वर्षांनी बदलत असताना हे सगळेजण सभागृहात होते, संसदेत होते, कोणी लोकसभेत असतील, राज्यसभेत असतील, पण संसदेत होते. पण यातल्या कोणीही चर्चेत भाग घेतला नाही. आपणच केलेला कायदा मोठ्या प्रमाणावर बदललेला जात असताना 2013च्या आपल्या भूमिकेबद्दल काही बोलणं आणि त्याबद्दलची आपल्या भूमिका मांडणं ही खरं म्हणजे नेत्यांची जबाबदारी होती. पण त्यातल्या एकाही नेत्याने ती जबाबदारी स्वीकारली नाही, आपली भूमिका मांडली नाही, त्यांनी मौन पत्करलं. प्रियंका गांधी तर मतदानापासूनच लांब राहिल्या, त्या संसदेकडे फिरकल्याच नाही. त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे त्याच्या मागचं वस्तुस्थिती काय आहे, राजकारण काय आहे, याचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. कारण ज्या सोनिया गांधी राज्यसभेत एक शब्दही न बोलता बसून राहिल्या
त्या सोनिया गांधी बाहेर येऊन मात्र अगदी त्याला विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला विरोध करतात. हे कशासाठी? म्हणजे काय फक्त लोकांना दाखवण्यासाठी? सभागृहामध्ये तुमची भूमिका का नाही मांडली? तुमचे जे आक्षेप होते ते सभागृहात का नोंदवले नाहीत? सभागृहामध्ये तुम्ही हजर असताना चर्चेमध्ये भाग का नाही घेतला? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर या एकाही नेत्याने आजतागायत दिलेलं नाही. खरं म्हणजे हे उत्तर दिलं पाहिजे. आणि दुसरा यातला गंभीर मुद्दा असा आहे की हे सगळे नेते अल्पसंख्याक समुदायाबद्दल गळा काढून बोलत असतात. आणि यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने अल्पसंख्याक समुदाय म्हणजे फक्त मुस्लिम समुदाय. खरं म्हणजे भारतात अल्पसंख्याक समुदायाच्या व्याख्येमध्ये घटनेच्या व्याख्येप्रमाणे संविधानाचे जे काही नेहमी ते संविधानाच्या बाबतीत बोलतात, तर त्या संविधानाच्या व्याख्येप्रमाणे अल्पसंख्याक समुदायामध्ये ख्रिश्चन येतात, शीख येतात, जैन येतात, पारशी येतात, बौद्ध येतात, अनेक समूह येतात. पण या संविधानाचं पुस्तक हातात घेऊन बोलणाऱ्या सगळ्या मंडळींच्या दृष्टीने अल्पसंख्याक समुदाय म्हणजे फक्त मुसलमान समुदाय. ते बाकी कुठल्याही समुदायाच्या हितसंबंधांबद्दल बोलत नाहीत. मग तुमचं अल्पसंख्याक समुदायाबद्दलचं, मुस्लिम समुदायाबद्दलचं प्रेम कुठे गेलं? का नाही बोललात? हा कायदा दुरुस्त करत असताना त्याला बोलून विरोध करावा असं तुम्हाला वाटलं ना? ह्याचा अर्थ 2013 साली आपण जे केलं ते पूर्ण चुकीचं होतं ह्याची तुम्हाला खात्री होती, म्हणून तुम्ही बोलत नाही. आणि 2013 साली जर केलेलं चुकीचं नव्हतं ह्याबद्दल तुमचा विश्वास होता, तर आज तुम्ही बोलायला आहोत. आणि दुसऱ्या बाजूनी देशातल्या विविध अल्पसंख्याक समुदायांनी, मग त्याच्यामध्ये ख्रिश्चन आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, त्याच्यामध्ये आदिवासी आहेत, त्या सगळ्या समुदायांनी ह्या विधेयकाला जाहीरपणे पाठिंबा दिला, ह्या विधेयकाचं समर्थन केलं, यातल्या दुरुस्त्या आपल्याला पाहिजेत असं सांगितलं. त्यांच्याबद्दल या नेत्यांपैकी कुणीही काही म्हटलेलं नाही. म्हणजे मुसलमान समुदाय सोडून देशातल्या अन्य कोणत्याही समुदायाच्या हितसंबंधांकडे सहानुभूतीने बघण्याची मानसिकता ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाही, असा त्याचा अर्थ काढायचा का? आणि असा अर्थ काढायचा तर का नाही? ह्या बाकीच्या समुदायाने काय गुन्हा केला? त्यांच्या हितसंबंधांची चिंता का करायची नाही? कोणत्या कारणासाठी? कॅथॉलिक समुदायाने त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या कॅथॉलिक समुदायाच्या तक्रारी काय ऐकायच्या नाहीत? त्यांना काय लक्ष द्यायचं नाही? आदिवासींच्या जमिनीच्या वक्फच्या नावाखाली हडपल्या जातात, त्या आदिवासींना संरक्षण का द्यायचं नाही? या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत. त्यामुळे जरी वक्फ सुधारणा कायदा मंजूर झाला असेल, लागू झाला असेल, तरीसुद्धा या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्याबद्दल, सहकारी मित्र पक्षांच्याबद्दल भूमिकेबद्दल जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न गंभीर आहेत. आणि ते प्रश्न हे जनता त्यांना विचारणार आणि जनतेला त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत, हा मुख्य मुद्दा आहे. बाकी आपल्याला अनुषंगिक काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. व्यक्तीवर मी कुणावर नाही बोलू या विषयावर. संजय राऊतांनी महागाईवर टीका केली. संजय राऊत म्हणतात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ह्या घसरलेल्या आहेत, तर भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसते. ही कसली वसुली चालली? म्हणून मी सांगितलं की वसुलीचं शास्त्र आहे, त्यांना जितकं माहिती आहे तेवढं मला माहिती नाही. वसुलीमध्ये जाणकार ते आहेत. नसलेल्या गोष्टींची वसुली कशी करावी हे त्यांनी आजपर्यंत खूप केलं. तर त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे. बोर्डची अनेक ठिकाणी बोर्डने दावा केला आहे, सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी दावा केलेला आहे. ज्या ठिकाणी दावा केला आहे बोर्डने त्या जमिनी पुन्हा त्या शेतकऱ्यांना किंवा त्या यांना दिले जाणार.
नाही, त्यासाठीच तर आपण ही दुरुस्ती केली की नुसतं त्यांनी दावा केला म्हणून ती त्यांची होऊ शकत नाही. आणि वक्फ कायद्यामधला सगळ्यात वाईट भाग हाच होता की म्हणजे ही आता पत्रकार भवनाची इमारत आहे, वक्फ बोर्डाने म्हटलं की ही आमची आहे. तर वक्फ बोर्डावर जबाबदारी नव्हती ही त्यांच्या मालकीची सिद्ध करण्याची. जबाबदारी पत्रकार भवनाची होती की ही तुमची नाही आहे, ही आमची आहे. कागदपत्र जमा करण्याची जबाबदारी पत्रकार भवनाची होती. तर हा भाग त्यातला आपण काढून टाकला. त्यामुळे अशा तऱ्हेने जिथे कुठल्याही प्रकारचा आधार नसताना केलेले दावे जे आहेत ते आता कामाला येणार नाहीत. काही ठिकाणी त्यांनी वक्फ बोर्डने आपली नावं देखील सातबाऱ्यावर चढवलेली आहे. या ठिकाणी काय? नाही, तिथे आता त्याचं तपासणी करणं, रिव्ह्यू करणं, त्याच्यासाठी आपण व्यवस्था केली ना, त्या कायद्यात तरतूद आहे त्याची. सावंतवाडी तालुक्यामध्ये बांधा क्षेत्रामध्ये 49 सातबारे आढळून आले. 2023चा फेरफार असं म्हणतोय वक्फ प्रतिबंधित क्षेत्र हटणार. नाही, म्हणून ती आता जे या कायद्यानुसार जी तरतूद दिली आहे त्याच्यानुसार एक कलेक्टर दर्जाचा IAS अधिकारी हा या सगळ्यांचं तपासणी करेल, त्याचं रेकॉर्ड तपासेल आणि त्यानुसार त्याचे निर्णय होतील. जे मूळ रेकॉर्ड आहे त्यानुसार निर्णय होतील. रेकॉर्डशिवाय होणार नाही आता काही, रेकॉर्ड लागेल. आणि रेव्हेन्यू रेकॉर्ड आपल्याला माहिती आहे, जर वक्फचं रेव्हेन्यू रेकॉर्ड नसेल तर नाही होणार. त्यांचं असेल तर ठीक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची तरतूद तीच आहे आपल्याला, कारण नाहीतर ही रिड्रेसल सिस्टीमच नव्हती. अशा तऱ्हेने कुठेही दाद मागायला जागा नव्हती, ती आपण दाद मागायला जागा या कायद्यातून दिली आपण. आणखीन काही? रवी विनायक हं? महागाईचा मुद्दा राहिला नको. मी सांगितलं ना, संजय राऊतचं सोडून द्या, आमचा प्रश्न आहे. मग महागाईचं कसं काय करायचं आता पुढे, सरकार काय करणार? त्याच्यातले तो सगळा पूर्ण वेगळा विषय, म्हणून मी आज त्याच्यात बोलणार नाही. एकदा त्या विषयावर बोलायला लागलो की हा सगळा विषय बाजूला राहील. हायलाईट होतो. परत घ्या. परत येईन. सर, उद्धव ठाकरे म्हणतायत भाजप वक्फ खडकाच्या जमिनी काढून घेणार मला या सगळ्या बोलणाऱ्या मंडळींबद्दल एक कधी कळलं नाही की 2013च्या कायद्यात वक्फची जमीन देण्याची तरतूद केली होती. या कायद्यामध्ये जमीन देण्याची तरतूद कुठे गेली दाखवा ना मला. हे माझं आव्हान आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हणून नाही विचारत. जे कोणी टीका करतायत ना, जे कोणी हा प्रश्न विचारतायत, हां, त्यांनी सगळ्यांनी जमीन तमक्याला देण्याची तरतूद ह्या कायद्यात हे मला दाखवावं. आणि ह्या देशामध्ये बाकीची सगळी चर्चा बाजूला ठेवा. वक्फ सोडून अशी कोणती बॉडी आहे की जी जमिनीवर हक्क सांगते आणि ही जमीन आमची असं म्हणते? अशी कोणती बॉडी आहे का? संस्था, संघटना, सरकारी संघटना, कोण? तुम्ही तर आपण सगळे जाणकार पत्रकार आहात, कोणी असेल तर सांगा मला. म्हणजे आपापल्या गावांमधली जी देवस्थानं आहेत ती देवस्थानं सुद्धा काही लहर लागली म्हणून उठून एखाद्या जागेवर हक्क नाही सांगत. त्यांच्याकडे जर रेकॉर्ड असेल, वहिवाट असेल तर त्या जमिनीवर हक्क असतो, नाहीतर नसतो. पण मला ह्या जमिनीवर माझा हक्क सांगायचा असं माझ्या मनात आलं की मी जाऊन सांगतो. असं करू शकणारी कोणती संस्था ह्या देशात आहे ती मला सांगा. आहे का? सरकारला सुद्धा नाही करता येत. सरकारला त्याची प्रक्रिया करावी लागते, अधिग्रहण करावं लागतं. आणि अधिग्रहणाची प्रक्रिया 2-2, 3-3 वर्षांची. आपण सगळेजणच त्याच्याशी जाणकार आहोत, माहिती आहे आपल्याला. मग ह्या कायद्याच्या नंतर कुठल्याही वक्फच्या जमिनी समजा ज्या बेकायदेशीर बळकावल्या होत्या त्या काढून घेतल्या तर त्या कोणाला कोण देऊ शकेल? अशी तरतूद कायद्यात कुठे ती मला दाखवा. ते ह्याच्यासारखंच आहे. ते जेव्हा नागरिकता दुरुस्ती कायदा केला,
आता तो करून 8 वर्ष झाली. किती लोकांची नागरिकता रद्द झाली हो? मला दाखवा बरं. त्या कायद्यात नागरिकता रद्द करण्याची तरतूदच नाही आहे, कुठंच नाही आहे. पण खोटं बोलत फिरायचं ही सवय लागली. वक्फच्या जमिनींबद्दल एवढं तुम्हाला दुःख होतंय. वक्फच्या नावाखाली ज्या लाखो एकर जमिनी लाटल्या, ज्यांच्या लाटल्या, त्यांच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दल तुम्ही नाही बोलत का? त्यांचे हक्क खरे हक्क नव्हते? ज्या दोडामार्ग म्हणल्या आता 7-12 सांगतायत, त्या शेतकऱ्यांनी कुणाकडे जायचं? तर मग असं नाही, हे जे जनतेचे खरे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल बोला. पण चमत्कारिक राजकारणाच्या नादाला लागून काहीतरी करणं हे अवघड आहे. वक्फ बोर्डाच्या धर्तीवरती सनातन बोर्डही स्थापन करणार असे प्रयत्न सुरू आहेत, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं माणगाव येथे हिंदू सभेत. असे काही प्रयत्न सुरू आहेत? नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागामधून वक्फ बोर्डाच्या धर्तीवर नाही, वक्फ बोर्डाचा सगळा विषयच वेगळा आहे. पण एक मागणी येते पुढे आणि तिची चर्चा होईल, अधिक मोठ्या प्रमाणात होईल, की देवस्थानांचं नियंत्रण करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहेत. ते मुद्दे येतील पुढे. कारण तिथे सुद्धा मुद्दा तोच आहे की मशिदींच्या बाबतीत यंत्रणा म्हणजे त्यातलं हे वेगळं आहे, तंत्र वेगळं आहे. चर्चेसच्या बाबतीत वेगळं आहे. मशिदींचा पैसा हा फक्त मशिदींसाठीच वापरला जातो, चर्चेसचा पैसा चर्चेसाठीच वापरला जातो. पण मंदिरांचा पैसा मात्र तुम्ही कुठेही वापरता. जर हे सेक्युलर राष्ट्र असेल, आपले संविधान सेक्युलर असेल, तर मग सगळ्या धर्मांसाठी हा निकष एकच लावला पाहिजे. जर मंदिरांचा पैसा सगळ्यांना वापरायचा असेल तर मशिदी, चर्चेस यांचाही पैसा सगळ्यांना वापरता आला पाहिजे. आणि मशिदी आणि चर्चेस यांचा पैसा वापरणं हा जर धर्माचा विशेषाधिकार असेल तर तो हिंदू धर्माला सुद्धा असला पाहिजे, नाहीतर मग हा सेक्युलरिझम नाही. त्यामुळे ही चर्चा आज आहे आणि त्या चर्चेला पुढच्या काळामध्ये बघू त्यातून काय निष्पन्न होईल. म्हणजे मागच्या 14 वर्षापूर्वीच्या महाकुंभच्या आयोजनाचा अध्यक्ष आझम खान झाला तर ते चाललं, त्याच्याबद्दल कोणी प्रश्न नाही विचारला, त्याच्यावर कोणी टीका नाही केली. पण आता वक्फ बोर्डामध्ये बिगर मुसलमान सदस्य 2 घ्यावेत असं म्हटल्यानंतर त्याच्यावर केवढा आरडाओरडा चालू आहे. का म्हणून? मंदिर समित्यांमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या लोकांना आवर्जून घेतो, म्हणजे अगदी आपल्या गावातली समिती आपण करतो तेव्हासुद्धा आपण गावातल्या सगळ्या घटकांना त्याच्यात सामावून घेतो, महिलांना घेतो. आपण कायद्यात, ह्या वक्फ कायद्यामध्ये 2 महिला घेण्याची तरतूद केली तर त्याच्यावर केवढा थैथयाट चालला आहे. का महिलांना तुम्ही समान हक्क द्यायला तयार नाही? बरं, मुस्लिम महिलांनाच घ्यायचं आहे, त्यालाही तयार नाही. त्यामुळे मग ही पुरोगामित्व आहे का? महिलांचे समान हक्क सुद्धा मान्य न करणं हे पुरोगामित्व आहे. त्यामुळे ह्या संदर्भात या सगळ्यांनी अनेक प्रश्नांच्या उत्तरं देण्याची गरज आहे. आणि या ना खुलेपणाने बोला, पण खोटं बोलू नका. ओके, धन्यवाद. आणि उद्धव ठाकरेंनी एकदा जरा जुने मार्मिकचे अंक काढून बघायत वक्फबद्दल काय काय लिहिलं होतं. येस.